मोर्चा तराट लोकांचा विराट मोर्चा आला 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 तराट लोकांचा विराट मोर्चा तराट लोकांचा विराट मोर्चा गल्लो गल्ली सारे ठल्ली टल्ली आता हल्लू हल्लू झाले हल्ले डोले हल्ले डोले हल्ले डोले बघ तू काय असं वाकून सामान ठेवलंय झाकून डोसं फुकटची नारंगी उलट्या भुताला ठोकून आली 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 बघ तू काय असं वाकून सामान ठेवलंय झाकून डोसं फुकटची नारंगी उलट्या भुताला ठोकून नखरेन करेन ज्वानीच्या नसेचं कॉकटेल गावात चांगली माझी चर्चा तराट लोकांचा विराट मोर्चा तराट लोकांचा विराट मोर्चा तर आता रेकॉर्डिंग होऊन बरेच दिवस झाले, पण जितकं चांगलं सादर करता येईल मी प्रयत्न करतो आणि स्वतः प्रवीण मला साथ देतील. उगवला दिस सोन्याचा दिस सोन्याचा उगवला दिस आशेचा नव्या आशेचा हे उगवला दिस सोन्याचा दिस सोन्याचा उगवला दिस आशेचा रामाच्या पाणी वाजली पिपाणी शापमुक्त झाला गाव सारा. रामाच्या पाणी वाजली पिपाणी शापमुक्त झाला गाव सारा. लोक झाले वाट्यात पेट रातभर वाजे पेट बाजा लोक वाजे पेट बाजा अरे शिरप्या अरे गणमा सरमा झाला अवघडची चला दोनाचे चार कराया शिरपा हर गणप्या चला मांडव घाला अवघडची दोनाचे चार कराया रामाच्या पाणी पिपाणी शाप मुक्त झाला गाव सारा. लोक झालं येड वाटतात पेड गाव वाजे पेट भाज्या. हळद लागेल अंगात सासरी जाईल लेक या ताऱ्या डोळ्यांनी पाहिन तुझ पोरी सुख हो हळद लागेल अंगाला सासरी जाईल लेक या म्हाताऱ्या डोळ्यांनी पोरी सुख लाज आली गालावर मन नाही थाऱ्यावर होणार ताई लाज आली गालावर मन नाही थाऱ्यावर अगदी होणार माझी ताई. ताई माई अक्का करनट पट्टा सिग्नल मिळालाय नटण्याला. ताई माई अक्का करनट सिग्नल मिळालाय नटण्याला. अरे लोक झालं येड वाटतात पेड सावधान वाजे पेंड बाजा. संगती
गुडघ्याला बाशिंग आम्ही सारे यार लग्नाला बांधून तयार गुडघ्याला बाशिंग आम्ही सारे यार लग्न वाजतात पेड गावभर वाहते पेड माझ्या हर हर व्यासन मांडव झाला आणि शापमुक्त झाला अवतारा लोक झालं ये वाटत पेड्या गावभर वाहते पेड माझ्या या चित्रपटासाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन उत्तम टीम बांधणी करणारे कॅप्टन ऑफ द टीम व चित्रपटाचे दिग्दर्शक श्री राज मोहिते सर यांना मी विनंती मी सुब्रमण्यम सरांना विनंती करते की त्यांनी राज सरांचं स्वागत करावं. तसेच सोबत मी असं म्हणेन आज आपलं संगीत आज आपली गाणी गीत यांना आपण आज प्रकाशित करतोय आणि त्याकरता तुमच्या आशीर्वादाबरोबरच तुमच्या साथीची गरज आहे आणि या चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी ही जी काही गाणी प्रवीण कुंवरजी, त्यागराज खाडिलकरजी, भारतीजी, वैशाली सामंतजी, स्वप्नील बांदोडकरजी यांच्या सगळ्यांच्या आणि संगीताने या मैफिल जी या संगीताची मैफिल जी जमवली आहे त्या सगळ्यांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवू आपण. आणि आजच्या या सोहळ्याचं जे प्रकाशन सीडीचं जे प्रकाशन आपण करणार आहोत मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार त्यांच्या हस्ते आपण करणार आहोत आणि मला वाटतं सगळ्यांनी त्यांचं नाव घ्यावं. तर या रंगमंचावर ज्येष्ठ कलाकार कोण आहे? स्वप्नील बांदोडकर. या सुंदर गाण्याबरोबरच ज्याला परफेक्टली म्हणता येईल की ज्याला कोरिओग्राफ केलं ते रंजो वर्गीस. आय जस्ट वॉन्टेड टू इन्व्हाइट, इट्स नॉट लास्ट ऍक्च्युअली, ही इज अ हिट पर्सन. आय लाईक टू बी इन्व्हाइट अलॉंग विथ युअर पार्टनर. प्लीज वेलकम. गिव अ बिग हँड. I think so still I require the hand. Yeah, welcome. तर हा या व्यवसायातले नसतानाही एक साऊथ इंडियन माणूस जेव्हा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश घेतो मला असं वाटतं की हे जगातलं भरपूर मोठं आश्चर्य आहे आणि त्या आश्चर्याचा पण बहुमान आपण सर्वांनी केला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला असं वाटतं की व्हेज खाणाऱ्यांनी म्हणजे शाकाहारी माणसाने मांसाहारी खाण्यासारखंच आहे. पण ज्या पद्धतीने त्यांनी तो पूर्ण चित्रपट मी म्हणेन 80% चित्रपट रत्नागिरीत शूट झाला आणि त्या काळामध्ये त्यांच्याबरोबर असलेली त्यांची टीम ही इतकी असं म्हणता येणार नाही की एक्सपिरियन्स टीम होती पण त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्याकडून क्योंकि सुब्रमण्यम जी इन वन डे एक ही दिन में हम लोगों ने प्लान किया बिकॉज ऑफ द विजुअल क्वालिटी गुड क्वालिटी ऑफ द सॉन्ग कि वी रिलीज दैट 70% म्यूजिक इन इंटरनेशनल म्यूजिक और हमने
हमने पहली पिक्चर की थी दावपेच, उसके बाद सौभाग्य माझा दैवत, ये आर्टिस्ट भी हैं यहाँ पे, और अभी कंटिन्यूसली वी आर रिलीजिंग 3 मूवी आफ्टर दिस, एंड हम लोग के लिए सरप्राइज था क्योंकि मराठी मूवी के अंदर हम लोग खोजते हैं कि जो सेम काइंड ऑफ क्वालिटी वी रिक्वायर, दैट इज जो क्वालिटी इन्होंने की है, शायद इनसे ही लोग फॉलो करें जो जितनी क्वालिटी है म्यूजिक की, खास करके in 1 hour there is we have done that the whole agreement ki okay we have to release and we are releasing in 75 countries. और सबसे बड़ी बात ये थी कि जो का माहौल है उसमें सीडी कोई भी नहीं खरीदता है, आई थिंक सो किसी भी गाड़ी में सीडी नहीं होगा, बट हम डिजिटली there is we are releasing on 70. Must do this kind of thing, and every state there is a proud and other class people should promote this film. Thank you very much. याचं प्रकाशन आपण करतो आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करू प्लीज.
बंधू भगिनीनो, माझ्या मावशानो, चित्रपट खरंच चांगला झालेला आहे. तुम्ही आवर्जून बघा. मी जास्त बोलणार नाही, पण तुम्ही भूत मला माराल आता. खूप उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष मागे आहे. किती बोललं तरी हड करणार तुम्ही, मला माहिती आहे. त्यामुळे फक्त मी एकच सांगतो, आमची सगळ्यांची मेहनत, आमचे डिरेक्टर, आमचे प्रोड्युसर देवाकडे प्रार्थना करतो की हा पिक्चर चांगला चालावा, म्हणजे आम्ही पण परत एकदा हनीमून करू. सर्वप्रथम मी राजमोहिते सरांना धन्यवाद देतो की या इतक्या चांगल्या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग मला होता आलं. माझ्या भोवती सगळी स्टोरी आहे, कथानक माझ्या भोवती भूताच्या भोवती फिरतं आणि मला खूप उत्सुकता आहे बघण्याची. आणि लहान लहान मुलंही खूप हा सिनेमा एन्जॉय करतील. बेसिकली माझा मुलगा खूप एन्जॉय करेल, कारण 6 फुटी वडील त्याला बघायची सवय आणि ह्या सिनेमामध्ये मी अगदी छोटीशी इमेज आहे. हनीमूनला जेवढे आपण उत्सुक असतो लग्न झाल्यानंतर, तेवढीच उत्सुकता आम्हाला हे सिनेमा करताना होती आणि तुम्ही तो एन्जॉय कराल. आणि विजू म्हटल्याप्रमाणे हा सिनेमा खूप चालेल असं मला वाटतं, कारण गाणी इतकी अप्रतिम आणि कॅची झालेली आहेत. त्याचप्रमाणे सर्वांचा अभिनय, कथानक सर्व जुळून आलेले आहे. सिनेमॅटोग्राफर सगळी छान भट्टी जमलेली आहे. त्यामुळे जोरदार हा सिनेमा चालावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आपणही बाहेर सर्वांना सांगा की चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा, कारण त्याची मजा थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखी आहे. धन्यवाद. कारण की संगीत प्रकाशन म्हणजे हा एक महत्वाचा भाग असतो सिनेमाचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तर आज खुश आहेच, राजी तुम्ही खुश असालच, कारण गेल्या 4-5 वर्षांपासूनचा हा प्रवास आहे. जेव्हापासून राजी आणि मी या सिनेमावरती मेहनत घेतलेली आहे, निर्माता कौतुक करतोय आणि आयुष्यभर या माणसाबरोबर एकनिष्ठपणाने काम करेल हे मीडिया समोर सांगते. तसेच हा सिनेमा कंप्लीट करण्यासाठी, पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ज्यांना मी माझ्याने वयापेक्षा लहान आहे पण मी प्रेमाने त्यांना बिग ब्रो बोलतो, नितीन रोकडे, सच गुड एडिटर तो जो मातीतच सोनं करेल. मी असं म्हणत नाही माझा चित्रपट मी माती शूट केलाय, मातीतच सोनं करेल. सोन्याची माती करणारे एडिटर बरेच भेटतील. अरे ब्रो व्हायचं आहे, करूया तो शेवटच्या क्षणापर्यंत काय ना काय चेंज करतो. मला तर भीती असते त्याचा, जेव्हा फोन उदारे राज तो श्रेणी बाबा काय करू नको आता. खूप माझा नेहमी वेळोवेळी म्हणजे खंबीरपणे पाठी उभा राहणारा माझा तो भाव. त्याच्यानंतर माझं संपूर्ण युनिट खरंच खूप चांगलं मला मिळालं. त्यामुळे मी जे कोणी इथे उपस्थित आहे त्यांचे तर आभार मानतोच आहे मी. जे इथे उपस्थित नाही त्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे. संदीप पाठक आमचे अतिशय गुणी कलाकार. जयराज मामांबरोबर काम करताना मला असं वाटतं की म्हणजे काय ऐकतेच नाही, राजी हे करायचं काय करूया. खूप चांगला माणूस. या लोकांबरोबर मी पुन्हा एकदा दुसरा सिनेमा करणार आहे आणि मी फक्त मूळ जन्माला घातलेला आहे. ह्या मुलावर संस्कार करून ह्याला या जगामध्ये चांगल्या पद्धतीने वावरण्यासाठी जी जमेची बाजू म्हणजे ज्याला आपण म्हणतो चित्रपट बनवल्यानंतर हा सिनेमा पब्लिसिटी आणि मार्केटिंग ही जी 2 गोष्टी आहेत ज्याच्याकडे खरंच मी असं म्हणणार नाही, कोणाला दोष देणार नाही, पण दुर्लक्ष होतं का. तर आम्ही ह्या गोष्टीकडे विचार करतो की आम्ही दुर्लक्ष करणार नाही. तर हा सिनेमा पब्लिसिटी आणि मार्केटिंग करणारे आमचे दोघेही खूप चांगले मित्र झालेले आहेत माझे. पहिलं म्हणजे आमचे दीपकजी चौधरी, दुसरे वेळोवेळी त्यांना जिथे अडचणी येतील तिथे मार्केटिंग सल्लागार म्हणून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात असे आमचे रिअल इस्टेट मॉलचे MD मिस्टर राजेश खानविलकर. खानावळी सारख्या गावामध्ये शूटिंग करणं माझ्यासाठी एवढ्यासाठी कठीण होतं. एक लोकेशन इथे तर दुसरं लोकेशन 2 तास लांब. काय करायचं, अतिशय गोड माणूस. मी बीचवर गाणं शूट करतोय, रंजोवर काम करतोय. रंजोला कळलं पण नाही की ते मरीनचे कुठल्या का ऑफिसर आले, त्यांनी शूटिंग थांबवायचा प्रयत्न केला. या माणसाने मोबाईलवरून त्यांना मेल टाकला तिकडे की शूटिंग माझं आहे, थांबलं नाही पाहिजे. ते तसेच गाडीत बसलेले परत गेले. अशा काही अडचणी येत होत्या. त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही मात केलेली आहे आणि हा चित्रपट माझा नसून मी कधीही
शब्द वापरताना असं वापरतो की आपला आहे, मी माझं कधीच म्हणत. हा सिनेमा हा आपल्या सगळ्यांचा आहे. सिनेमा चांगला की वाईट माझी जनता जनार्दन समोर बसलेली आहे. तर एकच गोष्ट म्हणतो की मला सिनेमा, मी याच्या पुढे जो काय सिनेमा करेल, मला एकच वाटतं की मी माझ्या आई बरोबर, मी माझ्या पत्नी बरोबर, माझ्या 2 मुलांबरोबर बसून तो सिनेमा मला एन्जॉय करता आला. मी कुठलाही वाईट सीन, कुठलंही घाणेरडं दृश्य या सिनेमात पण नाही, याच्या कुठल्याही सिनेमात दाखवणार नाही. कारण की ते बघायला पण तुम्हाला सिनेमे चांगले करता येतात ना. त्यामुळे हा सिनेमा भूताचा निमूस हा फुल्ली फॅमिली एंटरटेनमेंट सिनेमा आहे. तो प्रत्येकाने सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. मला वाटतं बराच वेळ झालाय, सगळेजण कंटाळलेले आहेत. त्यामुळे कोणाला जर चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल, आजच म्युझिक लॉन्च झालं, एकंदरीत काय सांगू? पूरा फिल्म में तो चित्रपट मेरे ताजपूर ले लेना. भूताचं हनीमून नाव असलं तरी जे आपण भूताच्या गोष्टीवर आहे त्या स्थळी तर नाही आहे. जर एका मुलाने साप केलेल्या गावात आणि त्याचा अंतर्गत आत्मा पटो भीतीदायक नाही, घाबरतात लोक, घाबरणार नाही. कॉमेडी स्टाईलने जरा केलं. जर मी विलन काम केलं, मी गावचा सरपंच आहे आणि त्या मुलाने शाप दिले